खूप खूप गॉसिपिंग करत होतो मी आणि अमय. आम्ही खूप काय काय बोलत होतो. म्हणजे आम्ही कुचू 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 असे काकू असतात ना, हा सगळे ते त्याच्यासारखे आम्ही बसून बोलत होतो. आणि एकच आमच्या डिरेक्टरांचा आवाज आला तिकडनं की एक्सक्यूज मी, मला सगळं ऐकू येतंय, कारण की आमचा माईक चालू होता. आणि तेव्हा आमचं म्हणजे एवढं एक्सपिरियन्स असून आम्ही माईक बंद करायला विसरलो, किंवा रादर आम्ही बघायला विसरलो की कोण ऐकतंय का तिकडे. नाहीतर नेहमी आम्ही साऊंडवाल्याला सांगतो भाई माईक बंद करावं किंवा काय. पण पोलखोल जर त्यांनी केली तर खूप डेंजर होईल असं मला वाटतं. अगं मी काय सांगू, मी दुसरीकडे काहीतरी शूट करत होतो आणि मला सांगितलं की अमय आणि हे लोक शूट करतात 2 दिवस. मी बोललो 1 दिवस तरी मी कन्फर्म जाणार, कारण की मी फॅन आहे तिच्या. सो मला असं खूप होतं की मला तर मेजर फोमो झालेला की भाई मला जायचंय, मला पण करायचं डान्स. मी तर बोललो होतो मी कुठेतरी मागे नाचतो ना टाइमपास, माझं काय. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. लाईक आणि सबस्क्राईब नावाचा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्या निमित्ताने शुभंकर माझ्यासोबत आहे. कसा आहेस? खूप कमाल. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. बरं सरप्राईज होतं माझ्यासाठी की तू पण या सिनेमात आहेस. हे जेव्हा कास्टिंग आम्हाला आलं की आज इंटरव्ह्यूज आहेत आणि टीजर वगैरे, म्हटलं भाई हाय म्हणजे काहीतरी असणार, काहीतरी झालं असणार. कारण की लास्ट टाइम जेव्हा आपण वेगळ्या सिनेमाच्या निमित्ताने गप्पा केल्या होत्या एकत्र वगैरे, तर त्या बाकीच्या लोकांनी फार किस्से सांगितले होते तुझे की तू काय करतोस वगैरे. आता ह्यांनी काही उलगडलं नाहीये नक्की काय केलंस, पण मला तुलाच विचारायचं की स्वतःची पोलखोल करायला आवडेल का आता, कारण लोक लाईक करणार. काय पोलखोल म्हणजे मी सांगू का, आम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की माझ्या बरोबर जी लोक होती ना, अमय किंवा अमृता, शिवराज असेल, तर आम्ही ऑफस्क्रीन एवढ्या गोष्टी करत होतो. कारण की बाकीच्या वेळेला काय होतं की आम्ही प्रँक करू शकतो किंवा मी काहीतरी हे करू शकतो की याची कोण खेचतंय. ह्या लोकांबरोबर काय प्रँक करणार आहे मी? हे सगळे मोठे माझे बाप लोक आहेत. ह्या लोकांबरोबर नाही करू शकणार आहे. पण मला असं वाटतं की एकदा आम्ही खूप खूप गॉसिपिंग करत होतो मी आणि अमय. आम्ही खूप काय काय बोलत होतो, म्हणजे फिल्म मधल्या लोकांबद्दल नाही पण बाहेरच काहीतरी, आणि इन जनरल आमचं चालू होतं. म्हणजे आम्ही कुचू 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 असे काकू असतात ना, हा सगळे ते त्याच्यासारखे आम्ही बसून बोलत होतो. आणि एकच आमच्या डिरेक्टरांचा आवाज आला तिकडनं की एक्सक्यूज मी, मला सगळं ऐकू येतंय, कारण की आमचा माईक चालू होता. आणि तेव्हा आमचं म्हणजे एवढं एक्सपिरियन्स असून आम्ही माईक बंद करायला विसरलो, किंवा रादर आम्ही बघायला विसरलो की कोण ऐकतंय का तिकडे. नाहीतर नेहमी आम्ही साऊंडवाल्याला सांगतो भाई माईक बंद करावं किंवा काय. पण पोलखोल जर त्यांनी केली तर खूप डेंजर होईल असं मला वाटतं. पण हे माझ्या बाबतीत पण झालंय. बिग बॉस मध्ये माईक चालू होता दिलेला त्यांनी आणि ते होतं पण खूप नंतर रिअलाइज झालं आणि मग मी रिलेट करू शकते या गोष्टीशी. बरं आता हे विचारायचंय की आपल्या ट्रेलर मध्ये एक वाक्य आहे जे मला खूप जास्त रिलेट झालं की ही व्लॉगर लोक आहेत आणि ही काहीही करू शकतात व्हिडिओसाठी. हे एक वाक्य मला हिट झालं कारण मी एक व्लॉग बघितला होता भाई. त्याच्यामध्ये त्या मुलीनी अंत्ययात्रा, कोणाची सडन डेथ झाली आणि तिथे ती चालली आणि कसं कळलं तिला काय, ह्याचं वगैरे व्लॉगिंग केलं होतं. आणि हे आहे युट्यूबवर, तू जाऊन पाहू शकतोस. आणि असंही नाही की ती कोणी अशी व्यवस्थित आहे, म्हणजे फेमस आहे, बिग बॉस मध्ये वगैरे जाऊन आलेली व्यक्ती. तर हे मी बघितलेलं व्लॉग. तू असा विचित्र व्लॉग बघितलायस का एखादा आणि असं वाटलं की नको बाई नाही बघवत? नाही, मला असं वाटतं की जेवढं आपण जे विचित्रपणा बोलतोय ना, जेवढं कारणीभूत याला ते व्लॉगिंग करणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त कारणीभूत ते बघणार आहेत. कारण की जर तुम्ही ह्या गोष्टी बघितल्याच नाही तर त्या गोष्टीला तेवढा वाव मिळणार नाही आणि ती गोष्ट व्लॉगिंग करणार पण नाही लोक, मला नाही वाटत. कारण की लोकांना जे असं वाटतं ना की ही गोष्ट लोक बघतील, ह्याला इंटरेस्ट देतील, की आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट लोक लाईक करतील, सबस्क्राईब करतील, तर आपण ती गोष्ट आपण करूया, असं जिथे जेव्हा लोकांना वाटत असताना तिकडेच आपल्याला कळतं की हे नाही, हे काहीतरी चुकीचं करतंय. सो मी स्वतः असं कॉन्टेंट कधी कन्झ्युम नाही करत, मी कधीही बघितलेलं नाही. पण मला माहिती आहे की भरपूर विकृती लोकांची असते ती करतात. सो बट आय थिंक सोशल मीडियाचा तो खूप चुकीचा वापर आहे, जो सगळ्या गोष्टींचा जसं चांगला आणि चुकीचा वापर, दोन्ही प्रकारचा वापर होतो, तसं असे लोक त्या प्रकारचा पण वापर करतात. ते आपण इग्नोर करून टाकायचं. नॉट इंटरेस्टेड हे बटन असतं खाली, ते करून टाकायचं, संपायचा विषय.
बरं, गौतमी म्हणजे एक कुणीतरी आमच्यापैकी असं जायची संधी मिळालेली मुलांपैकी आमच्याच मीडियातल्या ग्रुपमध्ये, त्यांना दुसऱ्या दिवशी एवढा कल्ला झाला होता की भाई गौतमी सोबत फोटो आला, गौतमी सोबत फोटो आला, म्हणजे जवळपास धुमाकूळ, विषयच नाही दुसऱ्या दिवशी. आणि मला असं फोमो व्हायला लागलं एका पॉइंट नंतर. तुमच्या बाबतीत जेव्हा सेटवर गौतमी आली तेव्हा काय माहोल होता आणि कसं, म्हणजे अगं मी काय सांगू, मी दुसरीकडे काहीतरी शूट करत होतो आणि मला सांगितलं की अमय आणि हे लोक शूट करतात 2 दिवस. मी बोललो 1 दिवस तरी मी कन्फर्म जाणार, कारण की मी फॅन आहे तिच्या परफॉर्मन्सचा. कारण की जसं तिचे फॅन प्रत्येक वयोगटाचे, आणि असं नाही फक्त मुलं किंवा पुरुष आहेत, बायका पण तेवढेच आहेत, मुली पण तेवढ्याच आहेत. माझे पण काही फ्रेंड्स आहेत ते खूप मोठे फॅन आहेत तिचे. कारण की ती ज्या प्रकारे परफॉर्म करते, ती ज्या प्रकारे, कारण की कसं आहे की अख्ख्या क्राऊडला किंवा लोकांना आपण तेवढं इंटरेस्टेड ठेवणं किंवा आपल्या काय त्याला म्हणतात ग्रास्प मध्ये ठेवणं हे खूप कठीण आहे. आणि ते जर जमत असेल ना तर ते काही ना कुठेतरी मेहनत करतात ना, आणि तिच्यात प्रोफेशनलिझम पण आहे, त्या गोष्टी पण आहेत. सो मला असं खूप होतं की मला तर मेजर फोमो झालेला की भाई मला जायचंय, मला पण करायचं डान्स. मी तर बोललो होतो मी कुठेतरी मागे नाचतो ना टाइमपास, माझं काय. पण त्या फिल्म मध्ये ती जी सिच्युएशन आहे किंवा ते जे घडतंय त्याच्यात मी येणं, माझं कॅरेक्टर येणं ते बरोबर नव्हतंच. बट आय फील की खूप जबरदस्त गाणं झालं लिंबू फिरवलं, आणि ते सगळ्यांना आवडतंय आणि सगळे वाजवतायत दणकट एकदम. बरं, आपल्या ट्रेलर मध्ये ते असं टूडल्स वगैरे काय म्हणतात बाबा त्याला, टूडल्स किंवा सारंगी किंवा सारंगे, हे जे काही आहे हे मला वाटतं जेनझी लोकांच्या वगैरे साधारण टर्म्स आहेत, कारण त्यांच्याकडे जरा रुळणार आहे. तू किती रुळतोस या जेनझी लोकांमध्ये, किंवा काय काय टर्म्स आहेत का जे तू घेतल्यास की तुला असं वाटतं यांचं बघून की बाई काय हा प्रकार? नाही काय आहे, आपण जसं तू फोमो म्हणालीस, फोमो पण जेनझीच आहे म्हणणार. सो आपल्या आय गेस मला असं वाटतं की ते आपल्या जगण्यातला भाग झालाय एक. आय गेस ते ना कुठेतरी असं झालंय की आपण बोलता बोलता बोलून जातो, आपल्याला माहिती नसतं की आत्ताची टर्म आहे किंवा आत्ता जेनझीची टर्म आहे. सो जशा जशा एकेका डेकेड नंतर गोष्टी बदलत जातात ना, एक गोष्टी ऍड होत जातात, तशी ही गोष्ट ऍड झालेली आहे. आणि आपण त्या गोष्टीची मजा घ्यावी, त्या गोष्टीमध्ये कुठेतरी मिक्स व्हावं आणि ती गोष्ट पण एक्सेप्ट करावी. सारंगी किंवा असं टूडल्स केल्यावर काय फरक पडतो? मला सारंगी माहिती होतं, टूडल्स वगैरे मला पहिल्यांदा करण जोहर वगैरे पण करतात ना टूडल्स, ते बाय बाय, हे आपले प्रेक्षक पण करतील सिनेमा पाहताना एकमेकांना, त्यातनं ते अजून पुढे. कारण की ह्याच्यात ज्या प्रकारे व्लॉगिंग केलं गेलंय ना, खुशी म्हणून जे कॅरेक्टर जे जुईने केलंय ते खूप उत्तम प्रकारे केलंय. मला तर आधी वाटलेलं की ती ऍक्च्युअल व्लॉगर आहे, नंतर कळलं ती ऍक्ट्रेस. आणि हे सगळं मी बोललो की दॅट इज अमेझिंग, कारण की ती ज्या सहजतेने तिने व्लॉगिंग केलं ना फिल्म मध्ये, इट्स व्हेरी गुड. बरं, आता व्हिज्युअली आपली गाणी पण खूप छान दिसायला कमाल आहे. आणि त्याच्यामधलं मला एक आवडलं की सोशल मीडियाला कनेक्ट होणारे जे गाणे आहेत त्याच्यामध्ये असे हॅशटॅग वगैरे साईडला जे पॉपअप होत आहेत खूप कमाल वाटतात आणि रिलेट करेल, कारण आपण सगळेच सोशल मीडियावर सध्या असतो. सो म्हणून मी छोटूसा टास्क आणलाय, तुला फक्त या आपल्या लाडक्या लोकांना हॅशटॅग द्यायचे, त्यांच्या स्वभावानुसार किंवा तुझं जे काही त्यांच्याविषयीचं अझम्पशन आहे तर तुला एक परफेक्ट हॅशटॅग त्यांना द्यायचा आहे. अमेयसाठी कुठला हॅशटॅग परफेक्ट आहे? आय गेस अमेयसाठी हॅशटॅग दिलदार. बरं, अमृतासाठी हॅशटॅग बेबी प्रेम. जुईसाठी हॅशटॅग नवीन पोरगी. बरं, गौतमीसाठी मी तिचा फॅन आहे, सो मी तिला हॅशटॅग आय गेस हॅशटॅग फॅन म्हणूनच मी देईन. मी तिचा फॅन आहे पण मी हॅशटॅग फॅन मोमेंट, जबरा फॅन. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि वेगवेगळ्या सिनेमाच्या निमित्ताने तू भेटशीलच, पण हा सिनेमा आहे तो प्रेक्षक नक्की लाईक करतील आणि तुझा इंटरव्ह्यू बघून आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करतील. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि फक्त चॅनललाच नाही तर 18 ऑक्टोबर पासून थिएटर्स मध्ये जाऊन लाईक आणि सबस्क्राईब फिल्म बघा, कारण की खूप वेगळ्या जॉनरची फिल्म आलेली आहे, खूप इंटरेस्टिंग कथानक असलेली फिल्म आलेली, खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत आणि तुमच्या आवडीचे ऍक्टर सुद्धा आहेत. तर नक्की जाऊन बघा थिएटरमध्ये 18 ऑक्टोबर पासून. लाईक आणि सबस्क्राईब.